काय मंडळी, तुम्ही म्हणत असाल स्वारी निघाली कुठं? काय करणार? सुट्टीचा दिवस आहे. घरात पाय थोडी टिकतो. आम्ही जाणार आहोत 5-6 दिवसाच्या पिकनिकला आणि त्याची तयारी करायची लगबग सुरू आहे. मग काय, आमच्या मॅडम गेल्या होत्या ऑफिसला आणि मला होती सुट्टी. आता सुट्टी म्हणलं तरी काही काम कमी असतात होय आपल्या बोकांडी. सगळी कामं उरकून आम्हाला जायचं होतं शॉपिंगला. ठरल्याप्रमाणे काही झालं नाही बघा. मग आम्हाला उशीर झाल्यामुळं बायकोला म्हणलं तू हो बसनी पुढं, आम्ही येतो मागून गाडीवर. आम्ही निघालो निसर्ग पाहत पाहत आणि काय बायकोच्या नशिबी आली बस मधली गर्दी. गाडीला लागली होती भूक. म्हणलं तिचा स्टॅमिना कमी व्हायच्या आत तिच्या पोटात काहीतरी भरू म्हणून पंपावर भरून घेतला. पेट्रोल भरून झाल्यावर लागलो परत रस्त्याला आणि निघालो पुढं बायकोचा मागोवा घेत घेत घेत. मग काय, रस्ता मोकळा असल्यामुळं अंतर सपासप कापत गेलं. आम्ही सांगितलं होतं पुणे स्टेशनला येऊन थांब, तोपर्यंत आम्ही पोचतो. रस्ता मोकळा असल्यामुळं आम्ही 10-15 मिनिटं आधीच पोचलो आणि आमच्या मॅडमची वाट पाहू लागलो. तेवढ्यात आमच्या मॅडमचे दर्शन झाले. आम्ही थांबलो होतो सिग्नलला. मॅडम पोचल्या आणि जरा मनात भीती वाटत होती, कारण की आम्ही तिघ होतो आणि मुलाची हाईट असल्यामुळं आम्हाला लोक ट्रिपल शीट समजायचे. गाडी पार्किंगला लावून निघालो चालत पुढं. बऱ्याच दिवसांनी आल्यामुळं MG रोड आणि फॅशन स्ट्रीट रोड मधला फरकच कळला नाही. गाडी इतक्या लांब लावली की खूप चालावं लागलं, पण गाडी लावून बरं केलं. गाडीवर असतो तर इकडं तिकडं पाहता येत नाही. चालत असल्यावर कसं इकडं तिकडं पाहता येत. चुकीचा अर्थ काढू नका बर का. मी दुकानांबद्दल बोलतोय. एवढी भारी भारी दुकानं होती तिथं आणि आतमधले व्हरायटी लय वाटत होतं आज जाऊन शॉपिंग करावी. पण आपलं बजेट होतं फॅशन स्ट्रीट रोडचं, MG रोडचं नाही. मग निघालो पुढं मनावर दगड ठेवून. आमच्या या 2 माणसांना दिसत होती रस्त्यावरची खायची स्टॉल. लागली की माग भूक लागली भूक लागली. चला म्हणलं गपचूप पुढं, अजून भरपूर चालायचंय. परत चालणार, परत भूक लागल. नेला तसंच वडत वडत. म्हणलं शॉपिंग झाल्यावर खाऊया मस्तपैकी पोट भरून. चालून चालून आम्ही सगळेच थकलो. मग अंदाज आला की आपण गाडी काय जवळ लावलेली नाही. आपल्याला परत तेवढंच चालत जावं लागणार. काय करणार, ऑप्शन नसल्यामुळं तसा चालत राहिलो. मग आता कुणाला तरी विचारावं वाटत होत. आता काय, तेवढ्यात आमच्या मॅडमला पोलीस दिसले. ते गेल्या पोलिसांकडं, पण त्या जशा पुढे गेल्या त्या पोलीस निघून गेले. असला कॉमेडी झाली ना सांगतो तुम्हाला. पण म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. आम्ही जवळच होतो. साडू आणि मेवणी आधीच पोचले होते. मग काय, सुरू केली शॉपिंग. फॅशन स्ट्रीट म्हणजे एका छताखाली सर्व वस्तू मिळण्याचे ठिकाण आहे. जेव्हा तुम्हाला बाहेर फिरायला जायचं असेल तेव्हा तुम्ही इथे विजिट करू शकता. मग काय, सुरुवात केली शॉपिंगची गॉगलपासून. आमचा हिरो गॉगलचे ट्रायल घेऊ लागला आणि चेक करत होता कुठला सूट होतोय. यांना काय लवकर पसंत पडतंय वय. गॉगल राहिला बाजूला, घुसले कपड्याच्या दुकानात आणि कपडे पाहू लागले. यांचं असं एक ना धड 12 चिंध्या असा प्रकार असतो. गॉगलला थांबले, सोडला आणि लागले कपड्याच्या मागे. या आमच्या मेहुणीच्या सुकन्या बघा, ज्येष्ठ सुकन्या, एक्सप्रेशन क्वीन म्हणून ओळखले जातात बरं का. ते त्यांच्यासाठी जर्किंग पाहत होते. पोराला आवडला होता हा गॉगल, पण त्याची काही क्वालिटी चांगली नव्हती म्हणून म्हणलं दुसरा बघ. तोपर्यंत मी पण माझी हाऊस फेडली, पण पोराला काही गॉगल पसंत पडना. तोपर्यंत त्याच्या बहिणीने गॉगल मागून फायनल केला आणि सिलेक्ट करून पटापटा पोच दिल्या. अरे बापरे, हे काय मोतीबिंदूचा पेशंट हिथं कसं काय आला. आता होता वेळ. पोरांना म्हणलं तुमचे फोटो काढू, घाला गॉगल आणि द्या पोच. मारले क्लिक 4-5 आणि मोर्चा वळवला घड्याळाच्या दुकानाकडे. घड्याळाच्या व्हरायटी इतक्या होत्या की विचारू नका.
आणि आमच्या मॅडमनी प्रश्न केला दुकानदाराला, घड्याळ वॉटरप्रूफ आहे का? दुकानदार हसला आणि म्हणला, 200 मध्ये वॉटरप्रूफ मागताय? वेळेअभावी हा ब्लॉग संपवत आहे. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पिकनिक शॉपिंग पार्ट 2.